विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, BA भाग 2 सेमिस्टर 4 अधिकोषण हा विषय शिकताना अधिकोषाच्या ज्या आधुनिक सेवा आहे त्यामध्ये रोकडरहित व्यवहार कॅशलेस ट्रान्झॅक्शन ही संकल्पना आपण पाहू. सध्या भारतात मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार करण्यासाठी रोख पैशाचा म्हणजेच कागदी चलनाचा वापर होतो. छापील नोटांच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार करण्यात भारत आघाडीवर आहे. अनेक वर्षापासून भारतात रोख पैशाच्या साहाय्याने आर्थिक व्यवहार होत असल्यामुळे लोकांना ही पद्धती अंगवळणी पडलेली आहे. परंतु जेव्हा जुन्या नोटा रद्द करून त्याऐवजी नवीन नोटा छापल्या जातात व त्या चलनात आणल्या जातात तेव्हा देशातील नागरिकांना प्रचंड त्रास होतो. हा अनुभव आपण 8 नोव्हेंबर 2016 रोजी जेव्हा मोदी सरकारने अचानक जुन्या 500 व 1000 रुपये किमतीच्या नोटा रद्द करून त्याऐवजी नवीन 500 व 2000 रुपये किमतीच्या नोटा चलनात आणल्या तेव्हा घेतला. त्यामुळे आज रोख रकमेशिवाय आर्थिक व्यवहार करता येणे शक्य आहे का हा प्रश्न मोठ्या प्रमाणात चर्चेला जात आहे. तर रोकडरहित व्यवहार म्हणजे काय? जेव्हा संपूर्ण देशात आर्थिक व्यवहार करण्यासाठी छापील नोटांचा वापर कमीत कमी करून किंवा मुळीच न करता त्याऐवजी धनादेश, धनाकर्ष, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, मोबाईल बँकिंग, नेट बँकिंग, ई-वॉलेट, RTGS, NEFT इत्यादीद्वारे पार पाडले जातात तेव्हा त्यास रोकडरहित व्यवहार किंवा कॅशलेस व्यवहार असे म्हणतात. आज आपण डिजिटल इंडियाचे स्वप्न बघत आहोत. ते स्वप्न पूर्ण करावयाचे झाल्यास आर्थिक व्यवहारांसाठी छापील नोटांऐवजी धनादेश, DD सारख्या प्रत्यय पैशाचा तसेच क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड यासारख्या प्लास्टिक पैशाचा वापर करणे आवश्यक आहे. असे कॅशलेस व्यवहार पारदर्शी व सुरक्षित सुद्धा आहे. तर कॅशलेस व्यवहार ज्यावेळी केले जाते त्यावेळी कॅशलेस व्यवहाराचे काय फायदे आहेत ते आपण पाहू. एक म्हणजे सुलभता. रोकडरहित व्यवहार करणे सुलभ किंवा सोयीचे असते. रोख रकमेद्वारे व्यवहार करण्यापेक्षा या पद्धतीने व्यवहार करणे अधिक सुरक्षितही असते. त्यानंतर दुसरं म्हणजे पारदर्शकता. रोकडरहित व्यवहारांमुळे आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता निर्माण होते व भ्रष्टाचार तसेच बेकायदेशीर आर्थिक व्यवहारांना पायबंद बसतो. त्यानंतर तिसरा फायदा आहे व्यापारात वृद्धी. रोकडरहित व्यवहारांमुळे व्यापाऱ्यांना त्यांच्या भौगोलिक कक्षेच्या पलीकडे जाऊन आर्थिक व्यवहार करता येतात. त्यामुळे त्यांच्या ग्राहक संख्येत वाढ होऊन व्यापार वृद्धीस चालना मिळते. त्यानंतर चौथा फायदा आहे पर्यावरण संरक्षण. रोकडरहित व्यवहार केल्यामुळे कागदी चलनाची मागणी कमी होऊन नोटा छापण्याची आवश्यकता पडत नाही. परिणामतः झाडांची कत्तल कमी होऊन पर्यावरण संरक्षणाला हातभार लागतो. आणि शेवटचा फायदा आहे बनावट चलनाला पायबंद. रोकडरहित व्यवहार सुरू झाल्यास व्यवहारातील कागदी चलनाची आवश्यकता संपुष्टात येते. त्यामुळे परकीय देशात बनावट कागदी चलन निर्माण करून तो आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेत वापरण्यास पायबंद बसतो. कधीकधी स्वदेशात सुद्धा बनावट चलन निर्माण करून व तो पैसा व्यवहारात वापरण्यात येतो. त्याला रोकडरहित व्यवहारांमुळे आळा बसेल. सोबतच बनावट चलनाच्या माध्यमातून निर्माण होणारे दहशतवाद व आतंकवादाची समस्याही रोकडरहित व्यवहारांमुळे संपुष्टात येण्यास मदत होते.